गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? कोणीतरी आलं. मी घेतोय 100 डेज चॅलेंज ब्लॉगिंगचं आणि माझी आज जी फिटनेस आहे, म्हणजे आता तुम्हाला जे काही दिसतंय ओव्हरऑल प्रोसिजर, हिला मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुमच्यासमोर जे काही माझं डाएट असेल, माझं रुटीन असेल, मी जे काही करतोय ते 100 ब्लॉग्समध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला बघायचं रिस्पॉन्स काय येतोय. सो करूया सुरुवात. आता वाजलेत सकाळचे 7 आणि बघूयात कसा जातोय आजचा दिवस. तोपर्यंत तुम्ही लाईक करा कोर्लेकर मेनियाला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा पुढच्या अपडेट्ससाठी. सबस्क्राईब करायला सांग सगळ्यांना. ही आहे रोह्याच्या फ्लॅटच्या वरची टेरेस. इथे आता बिल्डिंग बांधली जाते, त्यामुळे मागचं डोंगर वगैरे छान दिसत नाही आहे आणि आमचा सगळा व्ह्यू या बिल्डिंगने ब्लॉक करून टाकला आहे. बट स्टील आजूबाजूला ग्रीनरी आहे, त्यामुळे इतका काही इश्यू येत नाही आणि छान आपल्याला वाईब्स त्याच मिळतात. सो तर थोडंसं योगा करूयात. मी काही योगा मॅट वगैरे प्रेफर करत नाही, म्हणजे मी करत नाही, तुम्ही करा. मी करत नाही याचं कारण हेच आहे की माझ्याकडे जी योगा मॅट आहे ती मी स्लीपिंग मॅटसारखी यूज करतो, त्यामुळे इथे येऊन मी तिला घाण करत नाही. माझे केस सेट नाही आहेत आत्ता आणि मी प्रत्येक वेळेला जेल वगैरे लावून केस सेट नाही करत व्हिडिओच्या वेळेला, कारण जिथे गरज आहे, आता इव्हेंटला वगैरे जेव्हा जायचं असतं किंवा कुठे शूटिंग वगैरे असते तर मी नक्की तसं केस वगैरे सेट करतो. पण प्रत्येक वेळेला मी केस सेट नाही करत, असंच मेसी ठेवून देतो. आता प्रत्येकालाच मेसी सूट होतं सूट होत नाही माहिती नाही, मला होत असेल पण माहीत नाही, तुम्ही सांगा होतं आहे की नाही ते. तर लोकांना प्रश्न पडू शकतो की डाएटमध्ये कसला चहा वगैरे, तर चहामध्ये 70 कॅलरीज असतात आणि मला असं वाटतं की सकाळचा चहा तुम्ही पिऊच शकता. जर का तुम्हाला चहा खूप आवडत असेल आणि तुम्ही सोडूच शकत नसाल तर म्हणतोय मी, सकाळचा चहा तुम्ही ऑफकोर्स पिऊच शकता. कारण सकाळनंतर आपण दिवसभर खूप मेहनत करतो, आपली खूप एनर्जी जाते, त्यात आपण चिक्कार कॅलरीज बर्न करतो. सो तो चहा कुठल्या कुठे तुमच्या पोटात मरून जाईल तुम्हाला कळणार पण नाही. त्यामुळे मी सकाळचा चहा पितो आणि त्यानंतर संध्याकाळचा चहा मी पित नाही, कारण त्यात ऑफकोर्स त्यात शुगर असते, थोडीशी का होईना शुगर असते. सो शुगर रात्री पचणं थोडंसं कठीण असतं, त्यामुळे एकदम सकाळी चहा प्यायला तर ठीक आहे. दिवसभर तुम्ही धावपळ करताय तर त्यात ते कॅलरीज बर्न होऊन जातात. आमची बिल्डिंग खूप जुनी झाली आहे, जवळजवळ 25 वर्ष झाली असतील तिला, होईल आता नवीन. पप्पांचा आत्ता मला कॉल आला की बुलेटचा काहीतरी टकटक वगैरे आवाज येतोय, तर तो काय आहे माहिती नाही. आता पप्पा येत आहेत, आता बघूया ना की कसला आवाज येतो. नाही तर मी पप्पांना कारने सोडायला जाईल. कसला येतोय टकटक आवाज? आमचा धनंजय ना का कोणास ठाऊक प्रत्येक वेळेला AC कंप्रेसरच्या बाजूला जाऊन बसतो. त्याला इथेच का आवडतं कोणास ठाऊक. डोंट वरी, शॉक वगैरे लागत नाही याला, पण ह्याला बहुतेक ऊब मिळत असावी तिथे. काय रे, काय का तुला इथे बसायला आवडतं? इथे बसतो आणि सगळं ऑब्झर्व करत असतो. काय नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कसं सुरू आहे, कोणती गाडी जातीये, काय होत आहे. चिडका आहे चिडका, लगेच चावायला बघ, लगेच चावायला येतो. हा खूप मस्ती करतो. ते आजपासून 100 डेज ब्लॉग्स चॅलेंज सुरू होत आहे. जा लुक ह्या. अरे बाबा, बघितलं तुम्ही तो किती मस्ती करतो. तो अजिबात ऐकणार नाही, अजिबात नाही 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 नाही. 100 डेज ब्लॉग चॅलेंज ही माझी कन्सिस्टन्सी आहे. पूर्ण पुढचे 100 डेज सलग ब्लॉग मी टाकू शकतो की नाही हे बघण्याची. आज दिवस पहिला आहे, एपिसोड पहिला आहे, पण मला चेक करायचं आहे. ब्लॉग हे फार कठीण काम आहे, एकत्र व्हिडिओ करणं अँड ऑल सगळं ते खूप किचकट काम आहे आणि तेच मला करायचं आहे. माझ्यातली कन्सिस्टन्सी आणि मी किती मेहनत करू शकतो यूट्यूबवरती हे चेक करण्यासाठी. आणि राहिला मुद्दा आपल्या टायटलचा की माझी फिटनेसची डेफिनेशन काय, तर माझी फिटनेसची डेफिनेशन अशी आहे की लुक मॅटर नाही करत तुम्हाला.
तुमच्याकडे भले बायसेप्स असेल, ट्रायसेप्स असतील, मोठी चेस्ट असेल, कटिंग श्रेडेड बॉडी असेल, मेल असो किंवा फिमेल असो, डझंट मॅटर, पण तीच सगळी काही नसते. म्हणजे फक्त तुम्हाला बॉडी असणं आणि बॉडी दिसणं हे फार मॅटर नाही करत असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथकडे आणि स्टॅमिनाकडे वर्क करा. कारण आज माझ्या पप्पांचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचं पोट खूप मोठं आहे, पण ते कंपनीत खूप काम करतात आणि ते सांगतात की 18-18, 20-20 वर्षाची पोरंसुद्धा माझ्यासमोर थकतात आणि मी 60 वर्षाचा माणूस, मी प्रचंड काम करतो कंपनीत जाऊन. सो ह्यावरूनच कळतं आपल्याला की स्ट्रेंथ आणि स्टॅमिना आणि लुक ह्या 2 गोष्टी किती वेगवेगळ्या आहेत त्या. त्यामुळे माझं असं तुम्हाला एक विनंती राहील की तुम्ही मुळीच वेल शेप्ड बॉडी बनवायच्या नादात पडू नका. तुम्ही तुमची हेल्थ जपा. हा, जर का तुम्हाला फोटोशूट करायचं आहे, तुमचं कुठलं फोटोशूट असेल किंवा तुम्हाला काहीही असेल जिथे तुम्हाला दिसायचं आहे, तर तुम्ही आदले 2-3 दिवस शुगर बंद करा, जेणेकरून तुमची जॉ लाईन वगैरे दिसायला सुरुवात होईल, तुम्ही छान मेंटेन दिसाल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करूच शकता, पण डेली बेसिसवरती ह्या सगळ्या गोष्टी करू नका. आयुष्य एकदाच मिळतं. छान खा, निरोगी राहा आणि एन्जॉय करा. आणि डाएटबद्दल झालं, आता मी पुढे माझं वर्कआउट वगैरे कसं असणार आहे, मी कसं डाएट घेतो, हे सगळं तुम्हाला सांगायचं असेल मला, तर मी ऑफकोर्स आता उद्या आपण भेटूच पुढच्या एपिसोडमध्ये. तर आजचा एपिसोड तर इथेच मी संपवतोय आणि इतकंच सांगेन की हेल्थ इज वेल्थ प्लस मनी इज एव्हरीथिंग. सो पैसेसुद्धा कमवा, मेहनतसुद्धा करा, शरीरसुद्धा कमवा, चांगलं आरोग्य कमवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचे 100 एपिसोड भेटूयात आपण सोबत. लॉट्स ऑफ लव्ह. लव्ह यू.